नमस्कार मंडळी, मी पार्वती. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल, केलेल्या कमेंटबद्दल, लाईकबद्दल खूप खूप धन्यवाद. भरभरून कमेंट, लाईक आल्या, त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आजची नवीन डिझाईन असणार आहे, पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर उंची घेतली आहे 14 आणि 15. त्यानंतर प्रिन्स कटचं माप टाकून घेतलं आहे. पुढील गळा पण घेतला आहे 6चा आपण. आणि षटकोनी आकाराचा आपण गळा केला आहे. इथं मोंडा पण घेतला आहे 6चा. अर्धा इंच, पाऊण इंच गळ्याचा आकार देऊन मोंडा कट करून घेतला आहे. त्यानंतर प्रिन्स कटचा पण 4वर पॉईंट दिला आणि नंतर पुढे इकडे 1.5 इंच आणि मागे 1 इंच देऊन आपण प्रिन्स कट पण आखून घेतला आहे. आणि आता कट पण करून घेणार आहे. तुम्हाला कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज बघायला देखील आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ते व्हिडिओ पण मी लवकरच शेअर करेन, व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळं कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढील प्रिन्स कटचा भाग जोडून घेतो आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण जोडून घ्यायचे आहे. आपल्याला दोन्ही बाजूनी आधी ठेवून घ्यायचं. एकाच बाजूचे 2 पार्ट पण होऊ शकतात. आपण अंदाजेच फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडलं तर, त्यामुळं आधी दोन्ही अस्तर ठेवून घ्यायचे, वरून फॅब्रिक पण ठेवून घ्यायचं आणि नंतर जोडायचं. यामुळे आपले वेळही वाचते, कारण एकाच बाजूचे 2 पार्ट तयार झाले की परत ते उसवायला वेळ जातो. त्यामुळं सुरुवातीला सगळं चेक करून घ्यायचं आणि नंतर अस्तर जोडून घ्यायचं. त्यानंतर मी इथं पुढील गळा पण शिवून घेते आहे. आणि अस्तर ला टीप मारून पुढे अस्तर घेऊन दाब टीप दिली आणि नंतर परत टीप दिली. तर पाहू शकता पुढील गळा एकदम मस्त आपला फिनिशिंगसह आलेला आहे. एकदम मस्त फिनिशिंग आली आहे. त्यानंतर सर्व बाजूने असे टीप मारून घेते मी. त्यामुळे एकदम ब्लाऊज व्यवस्थित येतो, कुठेही हल्ला जात नाही किंवा चुनी येत नाही. त्यामुळं अशा प्रकारे सर्व बाजूने आपण टीप मारून घ्यायचे आणि अशा प्रकारे दोन्ही पण बाजूचे पार्ट ठेवून घ्यायचे आणि नंतर जॉईन करायचे. अशा पद्धतीने आपण टीप मारून घेणार आहोत. आता प्रिन्स कट पण आपण जोडून घेतला. एक भाग, पुढील भाग पण जोडून घेणार आहोत. त्याला परत डबल टिप देऊन घ्यायची आहे. उंची मोजून घ्यायची आहे, बरोबर आहे का नाही व्यवस्थित सगळ्या बाजूनी चेक करून घ्यायचं आहे. जिकडं जास्त असेल तो कापड कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने प्रिन्स कट जोडून घेते मी. एकदम गोलमध्ये टिप आली पाहिजे, त्यामुळे प्रिन्स कटचा आकार हा एकदम व्यवस्थित येतो. त्यानंतर जे शिल्लक कापड आहे ते पण कट करून घेतलं आहे. पुन्हा एकदा डबल टिप देते आहे, ज्यामुळं एकदम बसतो व्यवस्थित ब्लाऊज. पाहू शकता एकदम मस्त प्रिन्स कट आला आहे. आपला दोन्ही पार्ट शिवून झालेत. आता त्यानंतर आपण पुढील पार्ट पण शिवून घेऊ. एकदम मस्त आले ते. त्यानंतर आपल्याला कमरपट्टी पण जोडून घ्यायची आहे. जिथं प्रिन्स कटचा जोडलेला आल्या आहे तिथे एक आपल्याला चून द्यायची. त्यामुळं प्रिन्स कट हा एकदम व्यवस्थित बसतो. चून द्यायला विसरायची नाही. अशा पद्धतीने पाहू शकते की चून दिली मी. त्यानंतर परत एकदा टीप मारून घ्यायची आणि जास्तीचं कापड कट करून घ्यायचं. परत आपल्या दोन्ही बाजूनी तशीच कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हुकाच्या पट्ट्या पण लावून घ्यायच्या आहे दोन्ही बाजूनी.
दोन्हीकडच्या पण पट्ट्या आपल्या लावून झाल्या आहे. त्यानंतर पाहू शकता. त्यानंतर आपल्याला आता पाठीमागचा पण भाग जोडून घ्यायचा आहे, गळा शिवून घ्यायचा. अशा पद्धतीने मी मटका गळा कट केलेला आहे. त्यानंतर अशी खालचा भाग खालचं जे पार्ट आहे ते सरळ ठेवलं आहे. त्यानंतर अस्तर ठेवलं आहे आणि आपण टीप मारून घेणार आहोत आणि परत आडवी कातर पण मारून घेणार आहोत. त्यानंतर फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते आडवी कातर मारल्यानंतर. कारण नंतर मी परत कमरेचा पण इथे टीप मारून घेतलेली आहे. इथे जास्तीचं कापड कट करून घेते, व्हिडिओ दाखवते तसं पाहू शकताय. त्यानंतर अशा पद्धतीने कापड आपण उलटं केलं आहे आणि याला आपण दाबटीप देणार आहोत. यानं त्यामुळे कंबरपट्टी पण लावावी लागत नाही आणि गळा पण एकदम फिनिशिंग मध्ये येतो. आता दाबटीप देऊन घेऊ आपण. इथे मटका गळा केला आहे आणि याला आपण पोटली बटन लावणार आहोत. त्यामुळे एकदम गळा एकदम फिनिशिंगमध्ये एकदम छान दिसतो हा पोटली बटन लावल्याच्या नंतर. तुम्ही बघालच पुढे. त्यामुळे मी मटका गळा शिवला आहे. त्यानंतर कमरेच्या बी आपल्या कंबरपट्टीला आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. पाठीमागचे कमरेचे टक्स पण आपण टाकून घेऊ. 3-3 इंचाचे दिलेत मी. तुम्ही पण तुमच्या उंचीप्रमाणे द्या. कोणी 3चे पण घेतं, 3.5चे पण घेऊ शकता. मी 3चेच घेतलेत. एकदम मस्त आलेत बघा. आणि त्यानंतर इथं पोटली बटन पण बनवून घेतलेत मी सगळे. आता आपण लावून घेऊया. एक अशा पद्धतीने मी लावून घेते पोटली बटन. पोटली बटनची डिझाईन खूप छान दिसते. ब्लाऊज घातल्यावर तर आणखी छान दिसतो ब्लाऊज अशा पद्धतीचा. अशा पद्धतीने सर्व मी पोटली बटन लावून घेणार आहे. इथे आपले सर्व असे पोटली बटन लावून झाले. पाहू शकता एकदम मस्त दिसतात. त्यानंतर आपण इथं नॉट लावून घेणार आहोत. ती पण शिवून घेते मी. दोन्ही बाजूनी पण घेतोय. पाहू शकताय नॉट लावून झाली. किती छान दिसतोय ब्लाऊज एकदम मस्त. आता यानंतर आपण बाही पण जोडून घेणार आहोत. बाहीची डिझाईन अशा पद्धतीने बाही मी कट करून घेतली आहे. थोडंसं इथं डिझाईन केली आहे छोटीशी पण छान दिसते अशा प्रकारची. त्यानंतर मी अशा पद्धतीने ठेवून घेते आधी, सर्वात आधी. मग नंतर अस्तर जॉईंट करते. कारण एकच भागाचे 2 पार्ट होऊ शकतात. त्यामुळे आधी ठेवून घ्यायचं आणि मग जॉईंट करून घ्यायचं. त्यानंतर इथं टिप मारून घेतली. जास्तीचं कापड कट करून घेतलं आहे आणि इथं कट मारून परत दाबटीप देऊन घेणार आहे. अशाच पद्धतीने दोन्ही पण बाह्या मी शिवून घेते. आणि इथं पण आपण थोडंसं लटकन लावणार आहे. खूप छान दिसतं हे ब्लाऊज घातल्याच्या नंतर.
बाही पण एकदम असं छान दिसते ती लटकन लावल्यावर. अशा पद्धतीची बाही तुम्ही नक्की बनवा, खूप छान दिसते. पाहू शकता एकदम मस्त तयार झाली आहे. दोन्ही पण आता करून घेऊ, शिवून घेऊ. दोन्ही बाह्या आपल्या तयार आहे. आता संपूर्ण तयार झाल्या. आपण आता फक्त जॉईंट करून घेऊ. त्यानंतर आधी पाठीमागचा भाग ठेवला, त्यानंतर पुढील भाग ठेवला आणि आपण हे जोडून घेणार आहोत. डबल टिप द्यायची आहे इथे पण. आणि अशा पद्धतीने बाहीमध्ये ठेवून मगच जॉईन करायची आहे, कारण ती दोन्ही बाजूनी सारखी येते. त्यामुळे अशा पद्धतीने ब्लाऊज आपला रेडी झाला आहे. बघू शकता एकदम मस्त आला आहे. आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि लाईक शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.